आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आपण कधीही ईर्ष्या, द्वेष किंवा जातीपातीचे राजकारण केले नाही. विकासाचे स्पष्ट विजन डोळ्यासमोर ठेवून नेहमी सकारात्मक कार्य केले. निपाणी मतदारसंघात कोणतीही सत्ता अथवा राजकीय पाठबळ नसताना केवळ जनतेच्या विश्वासावर स्वतःचा गट आणि अस्तित्व निर्माण केले. जनता आणि मतदार हीच माझी खरी ताकद आहे असे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले. ते बोरगाव तालुका निपाणी येथे भाजप पक्षाला रामराम ठोकून गोंधळी समाज व बुडक जंगम भटकी समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटमध्ये प्रवेश केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले की आज बोरगावातील या समाजाने आमच्या गटात प्रवेश करून काम करण्यासाठी बळ दिले आहे. त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. समाजाच्या वस्तीत पाणी, गटारी, रस्ते, लाईट यासह सर्व नागरी सुविधा नगरपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांनी नगर विकासासाठी पाहिलेला स्वप्नवत संकल्प पूर्ण करणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक नारायण आडेकर यांनी केले. त्यानंतर समाजाच्या वतीने युवा नेते उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की गेल्या 4 वर्षात विकास झाल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांना गोंधळी व बुडक जंगम समाजाच्या समस्या का दिसल्या नाहीत. अनेक वर्षापासून हा मागासवर्गीय समाज मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहे. आमचे नेते उत्तम पाटील यांच्या पुढाकाराने या समाजाला आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या कार्यक्रमात गोंधळी, बुडक, जंगम, भटकी समाजातील अनेक महिला, पुरुष व युवकांनी उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटमध्ये प्रवेश केला. यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात भव्य स्वागत करण्यात आले. असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या जयघोषात उत्तम पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. कार्यक्रमात राजू सक्कनावर, नारायण आडेकर, काका वाघमोडे, नगरसेविका शोभा हवले, नगरसेवक अभय मगदुम, तुषार कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. पक्षप्रवेश कार्यक्रमास राजू मगदुम, अशोक माळी, पिंटू कांबळे, उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, राजू पाटील, तुळशीदास वसवाडे, अश्विनी पोवार, गिरिजा वठारे, संगीता शिंगे, मनोज पाटील, जयपाल नागावे, जावेद मकानदार, पिरगोंडा पाटील, अमर शिंगे यांच्यासह गोंधळी समाजातील दादासो वाघमोडे, कुमार इंगळे, सागर वाघमोडे, संजू वाघमोडे, पांडुरंग आडेकर, भीमा वाघमोडे, सुरेश इंगळे, बाबूराव वाघमोडे, सदाशिव वाघमोडे तसेच बुडक जंगम भटकी समाजातील परशुराम सकनावर, मारुती कोंडुरे, नागेश सकनावर, दुर्गाप्पा कोंडुरे, कृष्णा सकनावर यांच्यासह समाजातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. एक दिवस सुद्धा पंचायतीतला कागद घेताना अण्णाने म्हटलं की हे कागद ह्या गोंधळ्याला, ह्या बुडक जंगम समाजाला द्यायचं नाही असं म्हटलं नाही. करून घ्या तुम्ही, गरीब आहे, माझं गावचं आहे. अरे माझं गावचं माझ्या गावाला येणार आहे म्हणून त्यांनी अण्णांनी आम्हाला साथ दिलतं आणि आम्ही सुद्धा 15 वर्ष त्यांनी दिलेल्या कारणामुळे आम्ही सुद्धा राबलो. 15 वर्ष आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम सगळ्या पद्धतीने केलो. आज मी एक माणूस व्यक्ती आहे. मी सुद्धा 10 गाड्या भरून मी आज निपाणला कार्यक्रमाला नेलो, परंतु आमचं नाव काय आलेलं नाही आहे. समाजाचं काम जेवढं करायचं होतं त्याच्या डोक्याच्या वर प्रयत्न केलं तरी बी आमच्या समाजासाठी आम्ही एवढ्या वेळा नेलं तरी एक वेळा सुद्धा आमच्या कामामुळे इथं बोर घातलं, तिथं डाम नाही. तिथं डाम आहे, तिथं कलेक्शन नाही. कसं पाणी पिणार अण्णा? कसं पाणी पिणार हो? कुठलं पाणी पिणार? अशोकांना दिल्यावर पाणी पिणार, अशोकांना दिल्यावर पाणी पिणार आणि पाणी नसलं तर बिरोबा मंदिरला जाऊन पाणी आणणार. हाय का खरं? खरं असलं तर ठाया वाजून सांगा, ठाया वाजून सांगायला पाहिजे होतं. आज एका दिवसामध्ये सांगितल्याबरोबर अण्णाने या ठिकाणी पाईपलाईन आणि हे रस्ता केलेला एक मिळून येता एवढा फास्ट मी बघितलो असून 15 वर्षात उत्तम पाटील असतील का असतील म्हणतो माहिती का? एवढा स्पीड करणार नेत्याला मी माझ्या 15 वर्षात बघितलो नाही. मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स नाही. साधारण कार्यकर्ता आहे, आज एवढ्या लोकांना गोळा केलाय. साधारण कार्यकर्ता एवढ्या लोकांना गोळा करतोय म्हणजे ह्याचं कारण त्या कार्यकर्त्याचं किंमत नाही आहे. म्हणून आज उत्तम अण्णा माझ्या गावचा आहे, मला ढकलू दे, परंतु माझं काम अण्णा करा म्हणून त्यांच्या घराबद्दल जायचं मला एक संधी दिलेत. ह्या समाजाने साथ दिल्यात, माझ्या गोष्टीला मान्यता केल्यात, त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद सांगतोय. अजून एकत्रित येऊया. अजून राजू मी म्हणतोय, तू माझ्या आता म्हटलाच
दादाने आमचे कसं आतापर्यंत आम्ही एवढं वर्ष काढलं. अरे आम्हाला कसं आहे, कधी बी म्हटलं त्यांनी साथ आहे, तुम्ही काय घाबरू नका. आज उत्तम अण्णांना 12 वाजता रात्री घंटी मारायची आणि दादा नाही उठून आला तर माझं कान धरून विचारायचं गावचा माणूस आहे, हक्क आहे. माझ्या गावच्या माणसाला मला विचारायचा हक्क आहे. तसं कोण केलं नसलं तरी त्यांचं मनापासून मी त्यांना मी धन्यवाद म्हणून सांगू शकतो. एवढं आम्हाला काम झालता ना. आता ह्याच्या पुढं इथं रस्ते वगैरे ते ना तुम्ही बोलल्या बरोबर फास्ट काम करून दिलंय. पाणी नव्हतं, पाणी सुद्धा प्यायला आम्हाला सगळ्यांना चावी जोडून दिलेत. आज आमचे कामगार सदगण त्यांचा बी मनापासून धन्यवाद करतो. रात्रीचं एवढं टाइम झालं तर सुदगण चावी जोडून दिलं. ह्या ठिकाणी हिम्मतांना मी तुमचा बी धन्यवाद सांगतोय. कारण तुम्ही घरला गेलेले नाही. जेसीबी ड्रायव्हर घरला जातो म्हणलेलं नाही, काम करूनच जातो. 100% काम करून जातो म्हणलं. ह्याला आमचं मन वाटतंय की दादा आमच्या साथ आहेत, दादा आमच्या पाठीमागे साथ आहेत, गरिबांचं आमचं दाता आहेत. मी एवढं सांगू शकतो यांना, माझ्याकडनं काहीतरी चुकीचं जर झालं असेल तरी माफ करा. का म्हणजे मी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये मी भाषण करतोय. मी आतापर्यंत भाषण केलो असेल तर मी दुसऱ्याकडनंच केलोय. आता मी पहिल्यांदा करले यांना तुमच्याकडनं. आणि ह्या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष अक्का त्यांनी सुद्धा इथे आमच्या कार्यक्रमाला आल्या, त्यांचा बी मनापासून धन्यवाद सांगतो. अजून बाकीचे आमचे वहिनी असतील, हे सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद सांगू शकतोय. का म्हणजे आमच्या कार्यक्रमाला आमचं हे जागा होताना सुदकन दत्तवाड वहिनी आणि माझे उपाध्यक्ष आमचे BK महाजन साहेब त्यांनी सुदकन इथे एक झोपडीच्या आमच्या मुलग्याचं एक प्रकरण झालं. त्यावेळेला त्यांनी सुदकन येऊन साथ दिलं आणि हे जागा घडलं. 4 वर्षात घडलं नाही. मी काय म्हणतोय, 8 वर्ष तुम्ही काय झोपला काय? ह्या लोकांनी जागा तुम्हीच दिला असं तुम्ही म्हणताय. आम्ही काय वर्ष दिलो उत्तमाला सांगितलं. मग ती कार्यकर्ते 8 वर्ष ते अजून कार्यकर्ते म्हणतात माझ्याकडे पाणी देखील आलं नाही. 8 वर्ष तुम्ही इकडे बघितलं नाही. म्हणजे 15 वर्ष अडीकर तुम्ही कट्टर त्यांच्यासाठी समर्थ. बोरगावचे उत्तमाला सहकार्य आमचे असून आमच्यासाठी खास एवढं लढून करून त्यांनी 15 वर्ष तुमच्यासाठी त्यांनी केलं. तुम्ही त्यांच्यासाठी केला. तुमच्यासाठी पाणी देखील एक थेंब पाण्याचा विषय, पाणी देखील त्यांनी दिलं नाही 8 वर्षात. आणि त्याने आम्हाला सांगायला 40 वर्षात जे राजकारण झालं नाही ते 4 वर्षात झालं. हे ते जिवंत उदाहरण आहे. उदाहरण उद्या सकाळी पत्रकार बंधू अजित आला काय, प्रशांत कांबळे 40 वर्षात जे घडलं नाही ते 4 वर्षात घडलं नाही. हेच जिवंत उदाहरण तुम्ही आता जे प्रवेश केलाय हे त्यांना उत्तर आहे. त्यांना प्रयत्न या बोरगावच्या सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी केला. हे करत असताना आम्ही कुणावर टीका केलं नाही. आम्ही काय आहे ते पटवून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्की केलो. परंतु कोण काय करायलंय कोण काय नाही हे मी कधी माझ्या भाषणातून सुद्धा कधी वाच्यता केली नाही. अगदी ज्या वेळेला मी आमदारकीला राहिलो त्यावेळेला सुद्धा मी विरोधकांच्यावर टीका केली. उत्तम पाटील काय आहे, उत्तम पाटील तुमच्यासाठी काय करू शकतोय आणि मी तुमच्यासाठी काय करणार आहे, एवढीच वाच्यता मी माझ्या भाषणामध्ये माझ्या ह्याच्यातून केलं. मी वैयक्तिक कुणावरही आजपर्यंत टीका केली नाही आणि करणारही नाही. मी राजकारण करत असताना राजकारण फक्त निवडणुकीपुरतं असतो. ज्या वेळेला तुम्ही सर्वांनी मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, बोरगाव पट्टण पंचायतीचे धुरा आमच्या नगरसेवकांच्याकडे दिला, त्यावेळेला सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण काम करताय. कुठल्याही बाबतीत, कुठल्या समाजाच्या बाबतीत, कुठल्या कुणाच्या बाबतीत आम्ही राजकारण कधीही केलेलं नाही. आमचं आज सुद्धा सांगतो, जर कोण तर काम करत असतील तर तुम्ही निश्चित त्यांच्याकडे जावा. मी कधीही कुणालाही आजपर्यंत अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही. तू तिथंच का गेलास, तू त्याच्याकडेच का गेलास हे बघून मी कुणावर आज सुद्धा डूक अथवा त्याच्यावर कधी राग मानलं नाही. सगळेजण काम करायलाच आलेले आहेत. सगळ्यांचा प्रयत्न काम करण्याचाच आहे, मानस काम करण्याचाच आहे. काम करत असताना खरं निस्वार्थीपणानं काम करा. कुणावर दडपण आणायचं, कुणावर दादागिरी करणं हे आमचं कर्तव्य अथवा आमचा धर्म नाही. या सुद्धा हे समाज, गोंधळी समाज माझ्या सोबत पूर्वी होतं, मध्यंतरी माझ्या सोबत नव्हतं, तरी सुद्धा या लोकांच्या बरोबर उत्तम पाटलांचे पहिल्याचे जे काय व्यवहार होते तेच व्यवहार मी यांच्या सोबत ठेवले. कधी बोललोय काका काय, कधी नारायण, कधी मी बोललोय का दादा, कधी तुला बोललोय की तुम्ही मला का सोडून गेलात म्हणून कधी म्हटलं?
तुमचा सुद्धा विकास कोण तर करत असतील तर करू दे, म्हणूनच त्या उदात्त भावनानं मी त्या ठिकाणी आजपर्यंत तुम्हाला कधीही विचारलं. परंतु बाजारात गेल्याशिवाय सगळं कळत नाही. बाजारात जायला लागतं, कोण काय आहे कोण काय नाही, कुठल्याचा भाव काय चालू आहे काय नाही, हे सगळं बाजारात गेल्यावर कळत असते. त्यामुळं मी कुणावर टीका करणार नाही. परंतु जे काय आज आपण या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये आपण जे जे काही मागणी केलेल्या आहेत याच्यावर भर देऊन भविष्यामध्ये उत्तम पाटील आमचे सर्व नगरसेवक असतील, आम्ही त्या करण्याचं पूर्तता करण्याचा प्रयत्न आमच्या त्या ठिकाणी असणार, यामध्ये कोणीही शंका बाळगू नये. आणि ज्या पद्धतीने ज्या विश्वासानं आज तुम्ही उत्तम पाटलाच्या गटामध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. त्या आमच्या सर्वांच्या साक्षीनं, त्या बावारंगाच्या साक्षीनं आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम होत आहे त्या बिरोबाच्या साक्षीनं आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या पद्धतीनं उत्तम पाटील कुटुंबाचे रक्षण करतो अथवा कुटुंबाची काळजी घेतो, तुम्ही सुद्धा माझ्या कुटुंबातलाच एक भाग आहे हे मी माझ्या सर्व कायम भाषणात सांगितलेलं आहे की उत्तम पाटील काम करत असताना ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना सर्व समाजातल्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं जे काही काम केलं त्यांचंच कुठेतरी पावलावर पाऊल ठेवून हा सामान्य कार्यकर्ता आज मी माझ्या निप्पाणी भागामध्ये परिसरामध्ये आमच्या गावामध्ये मी काम करत आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्याची निर्मिती त्या ठिकाणी केली त्या पद्धतीने सर्व समाजाला एकत्रित घेऊन सर्वांना बरोबरीने घेऊन ज्यांना करून कुणावरही अन्याय हा उत्तम पाटील होऊ देणार नाही. आणि माझ्या मनापासून अनेक इच्छा आहे, मी अनेक वेळा बोललेला आहे, अनेक सगळ्या समाजाने या ठिकाणी संधी मी दिलेला आहे. जैन असतील, मराठा असतील, लिंगायत असतील, एससी समाज असेल, सांबार समाज असेल अथवा कोरवी समाज असेल, गोसावी समाज असेल, प्रत्येक मुस्लिम समाज असेल अथवा सगळ्या समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. भविष्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.